हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करावा या मागणीसाठी आज ओबीसी बांधव जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधव जे आहेत ते या रस्त्यावरती उतरून त्यांनी हैदराबाद गॅझेट संदर्भातला जो GR निघालेला आहे तो रद्द करावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। भर पावसामध्ये या ठिकाणी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा या ठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही असेच पदाधिकारी आहेत। काय मागणी आहे, काय सांगशील? आपलं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेट जो सरकारने लागू केला आहे तो रद्द करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मी सर्वप्रथम आपल्याकडे बघितलं तर गणपतीच्या याच्यामध्ये जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद ज्याप्रमाणे देण्यात आला त्याचप्रमाणे भविष्यामध्ये बहुजन रत्नागिरी सिंधुदुर्गमधला बहुजन देखील त्याचप्रमाणे मोठं आंदोलन जर हा GR रद्द झाला नाही तर नक्की करेल। मी ह्या वतीने अजून एक सगळ्यांना सांगू इच्छितो की जो मुद्दा मागासपासून आला नसेल की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील मराठा बांधवांनी निदान मान्य केलं की आम्ही आर्थिकदृष्ट्या असेल किंवा सामाजिकदृष्ट्या असू किंवा राजकीयदृष्ट्या असू आम्ही त्याच्यात शोषित नाही होत, आम्ही त्याच्यामध्ये प्रगल्भ झालेलो आहोत किंवा आम्हाला त्या आरक्षणाची गरज नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आणि आमच्या लढ्याला खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधल्या मराठा बांधवांनी आम्हाला सपोर्ट करावा असं देखील मी त्यांना विनंती करतो किंवा आवाहन करतो। काय सांगाल तुम्ही? आज पूर्ण कोकणामध्ये आंदोलन होते का? आज पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सगळ्या तालुक्यामध्ये तहसीलदारांना ह्या GRच्या संदर्भात म्हणजे जे हैदराबाद गॅझेट आहे ते रद्द करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बहुजन समाजाच्या वतीनं कुणबी समाजाच्या वतीनं निवेदनं दिली झालेली आहेत आणि निदर्शनं करण्यात आलेली आहेत। साहेब, आजची भूमिका समजा जर ऐकली नाही सरकारनं तर पुढची भूमिका काय असेल ओबीसी संघटना म्हणून कोकणामध्ये? संपूर्ण ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरेल। संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की हे संविधानावर हा महाराष्ट्र चालला आहे की हैदराबादच्या निजामाच्या गॅझेटवर चाललेला आहे। ओबीसीना जे आरक्षण दिलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये संविधानामध्ये दिलेलं आरक्षण आहे ते कोणीही काढू नये। जो सधन मराठा समाज आहे ज्यांच्या हातामध्ये बँका आहेत, या महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत, शैक्षणिक संस्था आहे आणि निम्म्या 60% अधिक मंत्री आणि आमदार हे मराठा समाजाचे असतानासुद्धा ते आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या ते सक्षम असतानासुद्धा त्यांना गरीब कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये त्यांना आरक्षणामध्ये घुसवलं जातं आहे आणि जे हक्क गरिबांचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत ते काढून घेण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं आहे। त्यांना मराठा समाजाला आणि सधन समाजांना EWS खाली एक आरक्षण दिलेलं असतानासुद्धा जे आमचं हक्काचं संविधानातलं जे आरक्षण आहे ते काढून घेऊ नये यासाठी संपूर्ण ओबीसी समाज आज जरी कुणबी समाजामध्ये त्यांचा सहभाग जरी दाखवत असेल तरी त्याचे पडसाद आणि भविष्यात त्याचे वाईट परिणाम हे ओबीसी समाजावर होणार आहेत। ओबीसींचं पुढचं पिढी ही नोकरी आणि शिक्षणापासून वंचित होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही हे आरक्षण कुठल्याही परिस्थितीत लागू देणार नाही। ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळतो। आज कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। कोकणात पूर्ण कोकणामध्ये अशाच पद्धतीची आंदोलनं जी आहेत ती ओबीसी बांधवांच्या माध्यमातून करण्यात येतात पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।